उमेश, चला गेम सुरू करूया. होय. आय आय. बॉल मिळाला. भाऊराया, नवीन बॉल घेऊया. हा फुटबॉल चपटा झालाय. मी याच्याकडून बॉल हिसकावतो. अरे हा रग्बीचा बॉल आहे, फुटबॉल नाही. येड्याला समद जग येडच वाटतंय. कळलं काय? कळलं, पण मी बॉलला वेडा कुठे म्हटलं? मला दे तो बॉल. सनी बॉल घे. आता मला कोणीही अडवू शकत नाही. अरे यार, खेळाकडे लक्ष द्या. सनी बॉल घेऊन चाललाय. हुश! बॉल घेऊन जाशील वय. गोल करशील. तुला तर सोडणारच नाही. अरे गाढवांनो, सनीचं धिरडं नाही घालायचंय. बॉल कडे लक्ष द्या. चला. लय भारी जाम तुकाराम. तोताराम कडून बॉल घ्या रे. हा भावा, कुणाच्या दम असेल तर घेऊन दाखवा. मीच घेतो आता. लय भारी, लय भारी, लय भारी. अरे या बघा. झालं काम तुकाराम. मी कुठे आहे? अरे काय करता यार? हे रग्बी आहे, रग्बी, बॉक्सिंग नाही. हा भावा, करायचं तर गोलच आहे ना. हा बघ, करून टाकला. पाणी पाणी. मी तुमच्याकडे मदत मागायला आले आणि तुम्ही मलाच मारताय. अगं नाही ग किटी, बॉल आम्ही नाही मारला. आम्ही तर नेहमीच तुला मदत करायला तयार असतो. बरं जाऊ द्या. खन्ना साहेब फोन उचलत नाहीयेत. फोन जड असेल, त्यांना उचलवत नसेल. पोपटालाही लँडलाईन फोन उचलता नाही येत. सर सकाळच्या फ्लाईटने जॉयनगरला गेलेत आणि फोन उचलत नाहीयेत. त्यांनी फोन उचलायला हवा. पण ते फोन उचलायला जॉयनगरला का गेलेत? आपल्या शहरात इतके फोन्स आहेत ना, कोणताही उचलायचा. अरे येडेवाणी बडबड जरा बंद कर. किती टेन्शन मध्ये दिसती. म्हणजे मामला नक्कीच सिरियस आहे. कळलं काय? हो, खन्ना साहेबांचे काका कोणता तरी महत्वाचा फॉर्म्युला घेऊन जॉयनगरला गेलेत. जॉयनगरच्या हॉटेलमधून त्यांचा कॉल आला होता. कुणीतरी आहे जो त्यांचा फॉर्म्युला चोरू इच्छितो. त्यानंतर काकांशी संपर्क झाला नाही, म्हणून सर जॉयनगरला गेले. आता सर आणि काका दोघेही फोन उचलत नाहीयेत. उचलायला हवा. कोणताही फोन इतका जड नसतो की दोघं मिळून उचलू शकत नाहीत. हो की नाही रे भाऊराया? अरे वजनामुळे नाही, कुठल्या तरी प्रॉब्लेम मुळे फोन उचलत नाहीयेत ते. कळलं काय? हो, ते कोणत्या तरी संकटात आहेत. प्लीज मदत करा. काळजी करू नकोस किटी, आपण आजच जॉयनगरला जाऊया. थँक्यू सो मच. आता याच्यात थँक्यू कशा पाय? दोस्तच दोस्तांच्या कामी येतात. कळलं काय? अगदी समजलं पोपट. मी लगेच त्या हॉटेलमध्ये ऑनलाईन रूम्स बुक करून टाकते.
बाबा आमच्याकडे हिऱ्याची बॅग आहे. हिऱ्याच्या ऐवजी तुम्ही काय घेणार? राई, हळद, कोकम की काहीतरी घ्या ना काहीतरी सर. तर वेळी विसरता तुम्ही सर. तुम्ही स्मगलर आहात, किराण्याचे व्यापारी नाही. आपल्या बॅगेमध्ये जिरे पावडर नाहीयेत, हिरेत हिरे. बॅग खूप जास्त जड आहे. हिला थोडा वेळ उचलून इथे ठेवून देतो. ओ पुन्हा विसरलो, आमच्याकडे हिऱ्याची बॅग आहे. त्याग्या तुमच्या साव्या. रूम नंबर 656. काय म्हणालात? रूम नंबर काय आहे? 656. तुमचं बोलणं तर आमच्या गावच्या तात्यांपेक्षा बी कठीण आहे. कळलं काय? बरं ठीक आहे, मी समजेल असं बोलते. 6व्या मजल्यावर जा. समोर सरळ गेल्यावर फाईट साईडला तुमची रूम आहे. काही प्रॉब्लेम आला ना तर मला नक्की सांगा हा. मला समजलं. 6व्या मजल्यावर रूम नंबर 666 आहे. चला, काकांची रूम सुद्धा त्याच मजल्यावर आहे. काकांची रूम आहे तर मग आपण रूम का घेतोय? चला आपण वर जाऊन काकांची रूम बघूया. कीज प्लीज. अरे माझी सुटकेस. अरे एकसारख्या बॅग्स आहेत. यातली माझी कोणती आहे? एरिंग मिरिंग लवंगा चिरिंग लवंगा तीरचा डुगडुग बाजा. अच्छा ही आहे तर. मग डील पक्की ठरली तर बॅग घेऊन या. हे घ्या तुमचे हिरे. कुठं आहेत हिरे? अरे हे काय झालं? बहुतेक बॅगची अदला बदली झाली. आपली बॅग त्याच्याकडे आहे. ही बघा. अरे पकडा त्याला. अरे बाजूला व्हा. कोणीतरी ब्रेक मारा, कोणीतरी ब्रेक मारा. हे काय तुमच्या हॉटेलमध्ये पाहुण्यांचं असं स्वागत करतात? कॉफी थंड आहे, दुसरी घेऊन ये. बॉस कॉफी सोडा. तो बोका हिरे घेऊन चाललाय. अरे हो, मी विसरलोच होतो. चला चला. अरे बाबा. अरे जिन्याने चला. हो चला. अरे यार रूम कुठं आहे? ती पहा. यार इकडं काकांची खोली इकडं आहे. चला. ही बघा, ही आहे काकांची खोली. अरे परत का नाही? आपण त्यांची रूम उघडणार कशी? माझ्याकडं मास्टर की आहे. मास्टर की म्हणजे काय? मास्टर की म्हणजे मास्टर की. अरे गाढवा, मास्टर की म्हणजे काय? पुस्तक आहे, पेन आहे किंवा जे काही असेल त्याने रूम कशी उघडशील तू? अरे की मास्टर की एक चावी. हिच्यानं कोणतं बी कुलप उघडतया. कळलं काय? पोपट कुलूप उघड. सॉरी हा, आम्ही चुकून तुमच्या रूम मध्ये आलो वाटतं. ही काकांची रूम आहे. हे लोक कोण आहेत? मला काय माहित? काय किती, जरा नीट तरी बघ. अगं हे काका नाहीयेत, दुसरे कोणी आहेत. आमचे काका कुठे आहेत सांगा. ते आमच्या ताब्यात आहेत. कुठे आहेत ते? आम्ही नाही सांगणार. यांनी काकांचं अपहरण केलंय आणि हेच सांगतील काका कुठे आहेत ते. पकडा रे यांना.
ऐश माझ्या दोस्ताला मारतोस वय ऐश आई. ऐश अरे गाढवा दिवसात तारे दाखवलीस की ऐश नेम बसला. बांध त्यांना आणि पळ. शी. पकडा त्यांना. आता तेच आपल्याला सांगू शकतील काका कुठे आहेत ते. ते बघा तिकडे पळाले. सोडू नका त्यांना. चला ते पळून चाललेत. अरे मग पळू दे त्यांना. आपल्याला काय त्याचं. आपल्याला तर हिरे हवेत हिरे. बॉस विसरला तुम्ही, ते हिरे घेऊन पळतायत. मग तोंड काय बघता बाबा. पकडा त्यांना. Yes, boss. बिनडोक बावळट रिकामी प्लेट. जेवण कुठे आहे. बॉस डिनरचं नंतर बघा, आपल्याला हिरे हवेत आधी. मग इथे काय करताय. ज्वेलर्स कडे चला. कुठे गेला तो. आपले हिरे घेऊन पळालेला भुका. कुठे गेला. तिकडे पळालेत ते. हेच सांगू शकतील की काका आणि खन्ना साहेब कुठे आहेत ते. त्यांना पळू नाही द्यायचं. हे स्ट्रेचर काढा इथून बाबा. आपण इथे हॉस्पिटलमध्ये काय करतोय. आपण तर हॉटेलमध्ये हिऱ्यांचा सौदा करायला हवा होता. अरे विसर भोळ्या, आपण हॉटेलमध्येच आहोत. अच्छा मग हिरे कुठे आहेत. हिरे ते लोक घेऊन पळतायत. चला पकडा त्यांना. काय करतेस हे. थंडी आहे. चादर काढायची असेल तर एसी बंद कर. थंडी वाजली की मला झोप येत नाही. झोपायचं नाहीये. आपले हिरे घेऊन पळालेत की नाही, त्यांना पकडायचंय आपल्याला. आता चला.